नमस्कार मंडळी, तुमचं या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवली होती आळूवडी. तर आळूवडी मी का बनवली होती ह्याचं एक रिझन पण आहे, ते मी नंतर सांगणार आहे. तर वळूया आजच्या रेसिपीकडे. तर सर्वात प्रथम मी वाटण करून घेतलं. लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरे यांचं वाटण करून घेतलं आणि नंतर आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली. सगळं पाणी टिपून घेतलं, त्याच्या शिरा काढून घेतल्या आणि मस्त त्याला लाटून घेतलं आणि नंतर मी बॅटर बनवायला घेतलं. तर सर्वात प्रथम मी निंजा टेक्निकप्रमाणे आपलं बेसन चाळून घेतलं. नंतर केलेलं वाटण मिक्स केलं. हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ असं आणि नंतर चिंच जी भिजवून ठेवली होती तीही ॲड केली फ्लेवरसाठी आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे असं मिक्सचर मी छान बॅटर बनवून घेतलं आणि नंतर आळूची पानं एकावर एक ठेवून हे मिश्रण मी स्प्रेड केलं आणि 20 ते 25 मिनटं वाफवून घेतलं. तर ही रेसिपी मी का बनवली होती, कारण शिनूच्या स्कूलमध्ये सांगितलं होतं की भारतातल्या कुठल्याही एका स्टेटला तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे आणि तुम्हाला तसा गेटअपसुद्धा करायचा आहे आणि ती डिशसुद्धा घेऊन यायची आहे. सो हा दुपारचा बेत मी त्याच्या टिफिनसाठीही केला होता आणि त्याच्या ह्या ॲक्टिव्हिटीसाठीही केला होता. तर हे त्याचं ड्रेसिंग कुर्ता पैजामा घातला होता त्याने आणि त्याची जी टोपी तुम्हाला दिसणार आहे त्याच्या पंढरपूरच्या बाबांनी खास ही टोपी त्याच्यासाठी शिवून घेतली होती आणि लुकला कंप्लीट करण्यासाठी मी अष्टगंध यूज केला. आणि हो, ही आळूवडीचा फायनल लुक आणि हा माझ्या लेकाचा फायनल लुक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा.